चला समर्थांचं नाव घेऊया आणि आजच्या पदार्थाला सुरुवात करूया. पदार्थाचं नाव आहे तांदळाच्या गोड पुऱ्या. काय करायचं पहिल्यांदा? कढई ठेवूयात गॅसवरती. काय लागेल पहिल्यांदा? पहिल्यांदा पाणी घेऊयात. 1 कप पाणी घेऊया. ज्या वाटीनी किंवा ज्या कपनी तुम्ही बाकी सगळं सामान मोजलेलं आहे त्याच वाटीनी प्रमाण मोजता कामा नये. हा ठीक आहे. 1 कप पण घातला. त्यात आपण गूळ घालून घेऊयात. हा गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे. ठीक आहे. सगळं लागेल? हो. अर्धा कप गूळ आहे. बर, हा घ्या. आता सेट वरती तुम्ही अभिनेत्री आणि प्रवीणजी दिग्दर्शक. हो. पण मग हिरोईन म्हणून नखरे करता येतात की नाही? नाही मला आता ब्रेकच पाहिजे, मला हेच पाहिजे, मला खायलाच पाहिजे, मला कॉफीच पाहिजे असं अजिबात नाही. नाही. कदाचित त्याच्यामुळे माझा नंबर लागलेला असू शकतो. कारण त्याचा एकंदरीत सेटवर जो अवतार असतो तर इतर कुठलीही नटी म्हणजे सहज करू शकणार नाही. हे झालं दिग्दर्शक म्हणून. पण आता जसं आमच्या सर्वसामान्यांच्या घरामध्ये आम्ही कसं बायकोला घाबरतो तसं तुमच्या घरात नाहीये का? घरामध्ये मला घाबरतो ना, पण ते घरापुरतच. एकदा सेटवर आल्यानंतर मग तो तो ना कुणाचा नवरा, ना कुणाचा मुलगा, ना कुणाचं काय कुणीच नाही. आता पाण्याला उकळी आलेली आहे. पाण्याला उकळी आली आणि गूळ पण पूर्ण त्याच्यात विरघळलेला आहे. तर आता आपण गॅस बंद करूयात आणि त्याच्यामध्ये ओलं खोबरं घालू पूर्ण. थोडेसे तीळ, वेलची पावडर आणि मीठ असं घालून. तीळ किती? 1 चमचा घालू? हो, थोडे घाला. हा, छान वाटेल. बघा. हो, बस. थोडीशी वेलची पावडर जरा स्वादासाठी. होय. आणि किंचितचं मीठ घालूयात आणि ते पुन्हा एकदा ढवळून घेऊया. बघा. हो, बस. पुरे का? पुरे. गोड पदार्थ आहे, त्याला फक्त एक बॅलन्स करायला थोडंसं मीठ लागतं. बरोबर. हा, आणि आता ह्याच्यामध्ये जेवढं मावेल तेवढं तांदळाचं पीठ घालून घ्यायचं. बर, मला सांगा किती लागणार आहे. तुम्ही ढवळत राहा. आपण ते हलवत राहूया. छान. हे सगळं गॅस बंद करून करायचं? हो, गॅस बंद करून. जेवढं मावेल असं घट्टसर आपल्याला पुऱ्या थापता येतील एवढं घट्ट व्हायला पाहिजे ते. बर. आता थोडंसंच अलगत फिरवून घ्यायचं. नंतर थोडंसं मळून घ्यावं लागतं. बर. कार झाल्यावर. हा. आता हे थोडं कोमट व्हायची थोडी आपण वाट बघूयात. कोमट झालं. आता ते मळून घेऊयात आणि त्याच्या आपण पुऱ्या थापायच्या. हातावरच थापायच्या. थोडंसं पाणी घ्यायचं हाताला आणि त्या थापायच्या. गप्पांच्या थोडंसं कळलं नाही, थोडंसं पातळ झालं, थापताना जाणवलं, म्हणून त्याच्यात थोडंसं पीठ घालून मी पुन्हा एकदा मळून घेते. बरं, जरा घट्टपणा येण्यासाठी. थोडा घट्टपणा येण्यासाठी. ठीक आहे. अगदी मध्यम ह्याचं पीठ भिजवायचं. म्हणजे फार अगदी घट्ट पण नाही आणि फार मऊ पण नाही. हे मळून झालं की आपल्याला शॅलो फ्राय करायचं ना? हो. बरं, पुऱ्या हातावर थापायचं म्हणालात तुम्ही? हो. अशा लाटून वगैरे नाही? नाही, हातावरच थापूया. थोडंसं पाणी घेऊन ते कटलेटचा आकार जसा असतो तेवढ्या आकाराच्या करायच्या त्या. बरं, ठीक आहे. छान. आता आपलं मळून पण झालेलं आहे. ठीक आहे. काय करायचं आता पुढे स्नेहल मॅडम? आता ते थापून घेऊयात आपण. मी हात धू. हो, पुन्हा धुवायचा हात. ते नळ सोडायला लागेल. इकडे टिश्यू आहे. प्रवीण विठ्ठल तरडेंच्या मागे अनेक नट्या हात धुवून लागत असतील की आम्हाला कास्ट करा, पण ही पहिली नटी आहे जी कामासाठी हात धुत नाही, अशीच हात धुते आणि तिला काम मिळतं. आता याच्यात आपण तूप घालूयात. शॅलो फ्राय करायचं. हे असे फार जाड नाही आणि फार पातळ नाही. असे मी छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या. हा. लाटायचा ताप नाही आणि लाटायचा ताप नाही. त्याला काही आकाराचं बंधन नाही, चवीचं प्रमाण नाही. प्रेमाने करा, श्रद्धेने करा, गोड करा, परमेश्वरासमोर ठेवा. आपली श्रद्धा महत्वाची. हे खरं आहे.
मला मोहन जोशी सरांचं फार कौतुक वाटतं. आता या वयात त्यांना आता मध्यंतरी पॅरालिसिसचा हो अटॅक आला होता. त्यांना हो. उभं राहता येत नव्हतं, बोलायला त्यांना खूप त्रास होत होता. हो हो अशा ह्याच्यामध्ये त्यांनी स्वतःवरती काम करून, म्हणजे असं पेन्सिल तोंडात वगैरे ठेवून आपण नाटकामध्ये करतो की नाही हो सुरुवातीला उच्चारांचा अभ्यास हा, करतो. हो तर तसं तिथपासून त्यांना सुरुवात करावी लागली. आणि ते सगळं करूनही चित्रपटात कुठेच जाणवत नाही की एवढा त्यांना त्रास झालेला आहे. सगळं त्यांनी व्यवस्थित केलं. मला फार त्यांचं कौतुक वाटतं. झालंय छान खरपूस. छान झालेलं आहे. आता हे काढून घेऊयात आपण. वा, एक तर न रंग छान आलाय आणि दुसरं मला तुपात केलेले पदार्थ एवढे आवडतात. हो, मी प्युअर व्हेज आहे आणि माझं तुपावरती अत्यंत प्रेम आहे. सेम टू सेम. हो मी का? पण प्युअर व्हेज. अरे तुम्ही खात नाही नॉनव्हेज? नाही, लहानपणापासून नाही. मी पण नाही, कधीच नाही खाल्लं. त्याच्यामुळे आमची काय खाईन तर तुपाशी एवढीच धाव आहे. अप्रतिम कमाल पदार्थ आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. तांदळाच्या गोड पुऱ्या. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 30 मिनिटे. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: तांदळाचं पीठ 1 वाटी, ओलं खोबरं अर्धी वाटी, गूळ अर्धी वाटी, पांढरे तीळ 1 चमचा, तूप अर्धी वाटी, वेलची पूड अर्धा चमचा, मीठ चिमूटभर, पाणी 1 वाटी. कृती: एका कढईत पाणी घाला, त्यात गूळ घालून तो वितळून घ्या. गूळ वितळला आणि पाण्याला उकळी आली की गॅस बंद करून त्यात ओलं खोबरं, पांढरे तीळ, वेलची पूड आणि मीठ घालून एकजीव करून घ्या. आता त्यात तांदळाचं पीठ घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत एकजीव करून घ्या. आता एका बाउलमध्ये मिश्रण काढून घ्या. मिश्रण पातळ झालं असेल तर त्यात तांदळाचं पीठ घालून ते मळून घ्या. आता मिश्रणाचे छोटे गोळे करून घ्या आणि हातावर छोट्या पुऱ्या थापून घ्या. पॅन मध्ये तूप घाला आणि त्यावर पुऱ्या तळून घ्या. तांदळाच्या गोड पुऱ्या तयार. फार भारी. आता पुन्हा हात धुवायचा तुम्हाला? आमच्या कार्यक्रमात पहिल्यांदा अशी कोणीतरी पाहुणी आली आहे जिने पदार्थ केलेत 5च पण हात 10 वेळेला धुतले. या. अरे देवा, खूप छान. प्रेक्षक तुमच्या चित्रपटाच्या तिकिटांसाठी हात धुवून मागे लागतील याची आम्हाला खात्री आहे. वा 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 तुमचा चित्रपट अगदी सुपर डुपर हिट होणार. वा वा. आणि स्वामींची परीक्षा जी तुम्ही या चित्रपटात घेतलेली आहे ती पाहायला आम्हाला मजा येणार. बरं मग काय हो, चित्रपटाच्या शेवटी स्वामी परीक्षेत पास झाले की नाही झाले? ते आता चित्रपट हा, बघितल्यानंतर लोकांना कळणार आहे. छान. आणि शेवटपर्यंत चित्रपट बघा, हा, कारण तुम्हाला त्याच्यामध्ये राघव शास्त्री दिसणार आहे. अच्छा. शिवाय मग देऊळबंद 3 मला तिथेच यायचं होतं की आता देऊळबंद 3ची उत्सुकता आहे, कारण तुम्ही तर 11 भाग घोषित केले. मग त्याच्यामध्ये काय असणार आहे, हिरो कोण असणार आहे, मला खूप उत्सुकता आहे. नेमकं काय? तेच, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत देऊळबंद 2 मध्येच. बर, ठीक. पण त्यासाठी चित्रपट शेवटपर्यंत बघा. बर, पण एवढंच तरी नाही. जरा काहीतरी थोडा सस्पेन्स फोडला तर तुम्हाला रागवतील का दिग्दर्शक? रागवणार नाही, पण बघू आता. म्हणजे देऊळबंद 1 मध्ये राघव शास्त्रीला खरं तर परिक्रमा घडवली स्वामींनी. आता देऊळबंद 2 मध्ये मी वाटेल तशी परीक्षा घेतलेली आहे. बांधावरून फिरवलेलं आहे, डोंगरावरून फिरवलेलं आहे, माळरानावरून स्वामींना फिरवलेलं आहे. आता 3ऱ्या भागात ते कुठे जाणार आहेत फिरायला, किंवा ते फिरणार आहेत का ते फिरवणार आहेत, हे सगळं आपल्याला कळणार आहे. तरी काही तुम्हाला लोकेशन तर कळलं असेल ना कुठे जाणार आहेत स्वामी? स्वामी तर काय चराचरात आहेत, ते कुठेही जाऊ शकतात.